मी शिट्टी वाजवतो. आणि म्हणून सांगतो, काही मनोवादी जातीवादी अजूनही जिवंत आहे पिढावर. त्या लोकांना मी सांगतोय, धर्म मुद्दाचा मी टिकवणार आहे. मळा भीमाचा मी टिकवणार आहे. जातीवादी मनोवाद्याला सांगणं हे साजन. बाबासाहेबा पुढं नतमस्तक व्हायला तुला मी शिकवणार. बाबासाहेबाच्या पुढं नतमस्तक व्हायला मी शिकवणार. क्योंकि कुदरती हवाओं का कोई भी दाम नहीं होता. कुदरती हवाओं का कोई भी दाम नहीं होता. अगर दिल में नहीं है तो कोई भी काम नहीं होता. फकत मतलब के खातिर अगर मेरे भीम का नाम लेते, उन कमीनों का इस जहां में कभी नाम नहीं होता. कभी भी नाम नहीं होता. आणि म्हणून मस्त जागेवरती बसून एन्जॉय करायचा गाण्याचा. माझं गाणं नाचण्यासारखंही असतं आणि वाचण्यासारखंही असतं. पण बाबासाहेबांसमोर कुणाच चाललं का? बाबासाहेबांना कुणाच चालू दिलं का? असे आले न गेले किती आणि भल्या भल्याची हरली मती. मग अशी मी पत्रिका वाचली, पत्रिका बौद्ध धम्म परिषदेची. आमदार साहेब होते, कोण कुठले नगरसेवक होते, कोण कुठले अध्यक्ष होते, कोण डिपार्टमेंटचे होते, कोणी सरकारी योजनेचे होते, कोणी पालिकेचे होते, कोणी ग्रामपंचायतचे होते. असे आले न गेले किती भल्या भल्याची हरली मती. असे आले न गेले किती बळीराम साहेब डोंगरगावकर वंचित बहुजन आघाडी. असे आले न गेले किती भल्या भल्याची हरली मती. पण जिथं झुकती रती महारथी असा झाला भीमराव घटनापती. 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 असे आले न गेले किती भल्या भल्याची हरली मती. असे आले न गेले किती भल्या भल्याची हरली मती. जिथं झुकती रती महारथी असा झाला भीमराव घटना.
लोकांच्या डोक्यात फक्त आपलं संविधान खुपतंय. काय खुपतंय? संविधान. आज ना तो हिंदू खतरे में ना तो मुसलमान खतरे में. आज ना तो हिंदू खतरे में है ना तो मुसलमान खतरे में है. इस भारत देश में अगर कोई खतरे में है तो ओनली बाबा साहेब का संविधान खतरे में है. आणि ते संविधान काही लोकांचं म्हणणं होतं की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, आम्ही पण लिहू शकलो असतो. काही लोकांना वाटतं आम्ही पण संविधान लिहू शकतो, जे बाबासाहेबांनी केले ते आम्ही करू शकतो. इमानदारीने सांगा, तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा, जे बाबासाहेबाला जमलं ते कोणाला जमल का? जोरात तोंडातून आवाज आला पाहिजे. महिला मंडळ, जे बाबासाहेबांना जमलं ते कोणाला जमल का? पण काही लोकांना वाटतं की आम्हाला जमू शकतं जे बाबासाहेबांना जमलं ते. तशा लोकांना मी सांगत असतो काय कि शायरी शायरी सबको आने लगी तो फिर शायरी किस काम की. ज्या लोकांना वाटतं ना की बाबासाहेबांनी जे केलं ते आम्हीही करू शकतो, त्या लोकांना माझं सांगणं आहे, अरे शायरी शायरी सबको आने लगी तो फिर शायरी किस काम की, और हिजड़ों को अगर बच्चे पैदा हुए तो फिर औरत किस काम की. बाबासाहेब बाबासाहेब. अरे शायरी शायरी सबको आने लगी तो फिर शायरी किस काम की. अरे शायरी शायरी सबको आने लगे तो फिर शायरी किस काम की, और हिजड़ों को अगर बच्चे पैदा हुए तो फिर औरत किस काम की. जित झुकती रती महारथी असा झाला भीमराव. जित झुकती रती महारथी असा झाला भीमराव घटनापती. जित झुकती रती महारथी असा झाला भीमराव घटनापती. आताच्या शेअर साठी 200 रुपये. काय काल ते सारून भायार, देशाचं संविधान लिहायर, होते भीमाला ज्ञानी छायार, कार्य साऱ्यांचं गेलंय वाया. कार्य साऱ्यांचं गेलंय वायार, कार्य साऱ्यांचं गेलंय वायार, कार्य साऱ्यांचं गेलंय वायार, कार्य साऱ्यांचं गेलंय वायार. काय वर्णावी महती आणि किती किती करावी स्तुती. काय वर्णावी महती किती किती करावी स्तुती. फरक किती माहिती का? फरक जित झुकती रती महारथी असा झाला भीमराव घटनापती. जित झुकती रती महारथी असा झाला भीमराव घटनापती. झुकती रती महारथी असा झाला भीमराव घटनापती. जित झुकती रती महारथी असा झाला भीमराव घटनापती. शोभाबाई भीमराव हाटेकर त्यांना पण हे गाणं कळालं म्हणून बक्षीस आहे. आज असू द्या कसला विखटला रे, कायदा भीमाचा जगाला पटला रे, पुणे करारी कलमात भेटला रे, एक सही न गांधी सुटला रे, एक सही न गांधी सुटला रे, एक सही न गांधी सुटला. पुणे करारी कलमात भेटला रे,
कस्तुरबा बोलत होती, अहो बाबा उपकार तुमचं किती. कारण पुणेकरांवरती बाबासाहेबांनी सही केली. कस्तुरबा बोलत होती, बाबा उपकार तुमचं किती. जिथं झुकती रती महारती असा झाला भीमराव घटना. जिथं झुकती रती महारती असा झाला भीमराव घटनापती. जिथं झुकती रती महारती असा झाला भीमराव घटनापती. असा झाला भीमराव घटनापती. कलाकाराचं कौतुक केलं तर आम्हाला जास्त जोरतो. बँजोवाल्यासाठी तर आता वाजवल्यात, पण आता सगळ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या तुमच्या झाल्या पाहिजे. कारण तुम्हाला जागा ठेवायचं काम आमचं आहे. वाली मिळाला या संविधानार, ज्याला कळालं तोच हा इशारा. ज्याला कळालं तोच हा इशारा. ज्याला कळालं तोच हा इशारा. वाली मिळाला या संविधानार, ज्याला कळालं तोच हा इशारा. ज्याला कळालं तोच हा इशारा. ज्याला कळालं तोच हा इशारा. मी कुठं म्हणतोय भीमाला मानार, कुठं म्हणतोय भीमाला मानार. ऐका फक्त नाचलंच राहायचं, वाचलं पण पाहिजे. मग का वाली मिळाला या संविधानार, ज्याला कळालं तोच हाय शहाणार. मी कुठं म्हणतोय भीमाला मानार. मी नाही सांगणार की बाबासाहेबांना माना माना. कारण ज्याला अक्कल आहे, जो शिकलेला आहे, ज्याला उपकाराची जाण आहे, तो बाबासाहेबांना मानतोच. तुम्हाला आहे ना जाण. बाबासाहेबांनी दिलेलं फुकट खाणारे कोण हात वर करा. मी तर खातोय, माझा हक्क खानदार खातोय. तुम्हाला बाबासाहेबांनी दिलं नाही का? ज्याला दिलं नाही त्याने हात खाली राहू दे. ज्यांना ज्यांना दिले त्यांचे हात वर होते. स्टेजवरचे सुद्धा, डाव्या बाजूचे, उजव्या बाजूचे, मागचे, पुढचे, कोपऱ्यातले, खोपच्यातले दिले ना सगळ्यांना. त्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही बाबासाहेबांना माना म्हणून. तुम्हाला जर त्याची जाण आहे तर बाबासाहेबांना मानावंच लागेल. वाली मिळाला या संविधानार, ज्याला कळालं तोच हाय शहाणार. मी कुठं म्हणतोय भीमाला मानार. मी कुठं म्हणतोय भीमाला मानार. मी तर म्हणतोय भीमाला जाणार. म्हणतोय भीमाला जाणार. मी तर म्हणतोय भीमाला जाणार. बाळासाहेब डोंगरगावकर, वंचित बहुजन आघाडी. दोघ साजन विशाल लिहिती 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 लिहिती. या ठिकाणी जयभीमनगर फरमाईश. आता सध्या माझं जयभीमनगर फरमाईश, आता सध्या एक माझं नवीन गाणं राहिलं, VIP गाणं. ते गाणं नक्कीच होईल. दोघ साजन विशाल लिहिती आणि आम्ही चळवळ ठेवली जिती. दोघ साजन विशाल लिहिती आणि आम्ही चळवळ ठेवली जिती. जित झुकती रती महारती असा झाला भीमराव घटना. जित झुकती रती महारती असा झाला भीमराव घटनापती. 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 जित झुकती रती महारती असा झाला भीमराव घटनापती.
हाय का नाही? धन दौलतीची रास आज आमच्या वाटात आहे, गळ्यामध्ये चैनी तर अंगठी बोटात आहे, बाबासाहेबांचं नाव आमच्या बेबीच्या देटात आहे, बा भीमाच्या मुक्कारानं जय भीमवाला आज लय मोठ्या थाटात आहे. हाय का नाही? हाय का? हाय ना? अरे मग VIP ठाणे आणि VIP ठाणे, अरे VIP मान सन्मान, अरे VIP ठाणे, VIP ठाणे, VIP मान सन्मान, आज VIP मान सन्मान. कोणी दिलं? बाबासाहेब. कोणी? अरे बाबासाहेबानं दिलं गे, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं रे, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं रे, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं रे, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं रे, बाबासाहेबानं. VIP ठाणं, VIP ठाणं, VIP ठाणं, VIP ठाणं, VIP ठाणं, VIP मान सन्मान, VIP मान सन्मान. कसा आहे? वा वा वा, जय लवजी. हे बाबासाहेबांचं हो का VIP काम कसं आहे? अरे VIP मान सन्मान, अरे बाबासाहेबानं दिलं, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं रे, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं रे, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं रे, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं रे, बाबासाहेबानं. काय झालं? आता आमच्या बंधूंनी पैशाचा वर्षाव केला, हा फक्त बहाणा झाला. वर्षाव करणे हा बहाणा झाला, पण हे आलंय कुठून? जे आज मला मिळालं हे धन आलंय तरी कुठून? कोणी दिलं? अरे बाबासाहेबानं, माझ्या बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं रे, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं रे, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं रे, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं रे, बाबासाहेबानं. हर्षवर्धन बाळासाहेब डोंगरगावकर यांना पण मान्य आहे. तसेच मनोज भाटकर, नितीन दोडके यांची फरमाईश आहे. माझं अजून दुसरं गाणं भीमराव जिंदाबाद म्हणून मी जोर आहे जिवंत, ते पण होईल. आणि यांच्याकडून बक्षीस आलं, यांचं म्हणणं काय आहे त्यांना पण मान्य आहे की आज कोणी दिलेलं आहे. ज्यांच्याकडून बक्षीस दिले त्यांचं तर मला कळून जाईल की बाबा यांना पण बाबासाहेबांनी दिलेलं आहे. अरे बाबासाहेबानं दिले, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं रे, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं रे, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं रे, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं रे, बाबासाहेबानं. पहिल्याचा काळ आठवा, कमरेला झाडून गाड्याचं मडकं होतं. पण आज कशी जिंदगी हाय का नाही? थाटा माटत आहे का नाही? अरे भीमामुळे बदलली रे जिंदगी ही खास आहे का? अरे भीमामुळे बदलली रे जिंदगी ही खास. आज इस्त्रीचे कपडे त्याला अंतराचा वास, इस्त्रीचे कपडे त्याला अंतराचा वास, इस्त्रीचे कपडे त्याला अंतराचा वास. भीमामुळे बदलली रे जिंदगी ही खास. आज इस्त्री
ऍक्च्युली तो सूर खाली घेतलाच नाही मी, हाय त्या सुरातच गातो. अरे जीर्ण चाली रे तिची चाल ही पुणवली, वाया गेली असती पिढी माझा अभिमान घडवली. वाया गेली असती पिढी माझा अभिमान सुधारली. वाया गेली असती पिढी माझा अभिमान घडवली. वाया गेली असती पिढी माझा अभिमान सुधारली. आज लाखाला लय स्टोरी जुन्या बरं का. बऱ्याच कलाकारांचं म्हणलं की नाव होण्यासाठी गायलं, पोट चालवण्यासाठी गायलं, कलेचा उद्धार करायचा म्हणून गायलं, कुणी मजबुरी म्हणून गायलं. पण आज बाबासाहेबांच्या पुण्यानं कलाकारांना सुद्धा असे दिवस आहेत की आज लाखा लाखानं घेऊन गाता वेंद्राचा पोरगा गाणं. किरण शेलार माझा शिष्य आहे नांदेडचा, त्याच्याकडून मी या ठिकाणी 500 रुपये जमणार. आज लाखा लाखानं घेऊन गाता वेंद्राचा पोरगा गाणं. विचारा भगवंताला किती घेतले. लाख के ऊपर लिया है, लाख के ऊपर. हे बाबासाहेबांची देणं, हे तुमचा आशीर्वाद आहे. आज लाखा लाखानं घेऊन गाता वेंद्राचा पोरगा गाणं. हे बी बाबासाहेबानं दिलं रे बाबासाहेबानं. 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 ज्या पण लोकांच्या मनामध्ये आहे ना संविधान बदलायचं, नाही होऊ शकत. जर लावलाच कुणी संविधानाला हात तर आपण का बसल का. चला एकदा दोन्ही हात वर, दोन्ही हात वर, बाबासाहेबांच्या अवलादीचे दोन्ही हात वर. बाकीच्या पोगो बघायचा. आता पोगो बंद झालं चॅनलचे, पोगो बंद झालं. मिस्टर बीन वगैरे लागायचं बघा त्याच्यावर. का चळवळीतलं माझं फार जागृत होणार असं काम होतं. शोभाबाई भीमराव भाटकर आखाडा बाळापूर यांच्या वतीने मला का फक्त सुद्धा अरे कायदा लिहिलाय बापानं आमच्या. अरे कायदा लिहिलाय बापानं आमच्या. ते बदलायचं डोक्यातनं काढा. लावलाच कुणी संविधानाला हात तर आपण का बसल का. का बसल का. तोंडानं सांगा का बसल का. महिला मंडळ का बसायचं का. तोंडानं सांगायचं असं काय पोतर द्यायचं का. तोंडानं सांगायचं ग बसायचं का. हा अरे कायदा लिहिलाय बापानं आमच्या. ते बदलायचं डोक्यातनं काढा. लावलाच कुणी संविधानाला हात तर आम्ही काय करू जेबी मोले. कायदा लिहिलाय बापानं आमच्या. बदलायचं डोक्यातनं काढा. नाहीतर राडा राडा. हे राडा राडा. हे राडा राडा. राडा राडा. हे राडा राडा. 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 गजानन भाऊ मतंगे धम्म परिषद समिती सचिव मेंबर
धम्मदार पार्ट्यावर भारत गॅसवाले राजरत्न नरवाडे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी एक गॅसची टाकी आलेली आहे. श्यामाबाई भीमराव हटकर आकडा बाळापूर यांच्याकडून सुद्धा धम्मदार पार्ट्यावर अरे कायदा लिहिलाय बाबा आमचा कायदा